मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक आणि नंतरचा कनेक्टिंग लिंक महाराष्ट्र सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, हजारो कोटींचा खर्च, प्रवासाचा वेळ कमी करण्याचा दावा आणि भव्य उद्घाटन. पण या उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यातच मुसळधार पावसानं या प्रकल्पाची पहिलीच मोठी परीक्षा घेतली आणि त्यातच भूस्खलनामुळे हा मार्ग तासनतास बंद ठेवावा लागला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि घाईघाईमध्ये उद्घाटन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. मिसिंग लिंकची क्वालिटी मिसिंग. विरोधकांची सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका. प्रकल्पाच्या संरचनेला कोणतीही गंभीर हानी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांचे विरोधकांच्या आरोपांवर रोखठोक उत्तर. 1 मे रोजी मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं. अंदाजे 6,700 कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील मैलाचा दगड म्हणून सादर करण्यात आला. सरकारचा दावा होता की या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणं टाळली जातील, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक अधिक सुरक्षित होईल. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही आठवड्यातच या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू झाली आणि आता मुसळधार पावसात बोगद्याजवळ भूस्खलन झाल्यानं संपूर्ण मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला. परिणामी हजारो वाहन चालक अनेक तास अडकून पडले. ही जी काही मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो, सेफ्टी कुठेतरी मिसिंग वाटते आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे असं आमचं ठाम मत आहे. जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल, तिथं जर पाणी लिकेज झालं असेल, रस्ते तुटले असतील, तर आमची सरकारला मागणी आहे की एफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे 2 कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले की हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प पहिलाच मान्सून सहन करू शकला नाही. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चावर आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली. हजारो कोटींनी ह्याचं एस्केलेशन झालेलं आहे. 7,000 कोटी, 7,500 कोटीवरचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही 15 जूनला जेव्हा मुंबई पुणे केलं त्यानंतरच सांगितलं होतं मी की 50 फूट देखील सपाट नाही, वरती खालती आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात खड्डे पडले आणि काल दरड तर कोसळलीच, मला वाटतं ते कमान पण कोसळली आहे तिथे. भयानक प्रकार, म्हणजे राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे तसं बघा. मिसिंग लिंक मध्ये ज्या काही त्रुट्या होत्या त्याच्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, त्याच्यावरही दुर्लक्ष झालं. अध्यक्ष महाराज, हजारो कोटी रुपये खर्च करून आम्ही हे सगळं विकास करतोय. अध्यक्ष महाराज, कर्जरूपी पैशाच्या माध्यमातून आम्ही जनतेवर बोजा टाकून आम्ही हा सगळा विकास करतोय. अध्यक्ष महाराज, आणि तो लोकांच्या जीवितावरच येत असेल तर अध्यक्ष महाराज हे काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आमची विनंती आहे अध्यक्ष महाराज, आपण ढकलून नको नये. अध्यक्ष महाराज, विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही घटना अभूतपूर्व पावसामुळे झालेल्या भूस्खलनाची होती आणि प्रकल्पाच्या संरचनेला कोणतीही गंभीर हानी झालेली नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार सुरक्षा तपासणीनंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात आलेला असून संपूर्ण प्रकल्प सुरक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर राजकारण केल्याचा आरोप करत या प्रकल्पावरील अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातही घेण्यात आले होते अशी आठवण करून दिली. जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात. अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. विरोधकांनी मिसिंग लिंकचं नाव बदलून मिसिंग क्वालिटी झाल्याची टीका केली. सरकारवर भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचे आरोप करण्यात आले. तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत अभूतपूर्व पावसामुळे कोणत्याही प्रकल्पावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो आणि या घटनेचं राजकारण करू नये अशी भूमिका घेतली. अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं
ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाहीये. मुंबई पुणे मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. मात्र पहिल्याच मान्सूनमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे या प्रकल्पाच्या गुणवत्ता, नियोजन आणि सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. हे भूस्खलन केवळ निसर्गाचा परिणाम होता की बांधकामातील त्रुटींचा परिणाम, याचं उत्तर तांत्रिक तपासणीतूनच स्पष्ट होईल. परंतु तोपर्यंत राजकारण मात्र थांबण्याची चिन्ह नाहीत. कारण विरोधकांसाठी हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, तर सरकारसाठी ही अभूतपूर्व पावसामुळे निर्माण झालेली नैसर्गिक परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.